नमस्कार मंडळी. आज नवरात्रोत्सवाचा 5वा दिवस. आज आपण जाणून घेऊया उरलेल्या अर्ध्या शक्तिपीठाबद्दल. आई श्रमाने दमली की तिला विश्रांतीची आवश्यकता असते आणि विश्रांतीसाठी शांतताही हवी असते. असे शांत निसर्गरम्य वनश्रीने नटलेले आजचे स्थान म्हणजे वणी येथील सप्तशृंगी गड. तिथे शुंभ निशुंभ आणि महिषासूर राक्षसाचा वध करून श्रमाने दमलेली देवी विश्रांती घेत आहे. पुराणातील 108 आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले अर्धे शक्तिपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी माता. 3.5 शक्तिपीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात. त्यातील अकार म्हणजे माहूर, उकार म्हणजे तुळजापूर, मकार म्हणजे कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. अजूनही देवीच्या मूळ स्थानाचे दर्शन कोणालाही झाले नाही म्हणून याला अर्धपीठ असे म्हणतात. काही जण या स्थानाला आद्यपीठ मानतात. आद्यपीठाचा अपभ्रंश अर्धपीठ झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. हे अतिशय रम्य स्थान नाशिक जिल्ह्यात दिंडोरी कळवण सीमेवर आहे. सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगातील 7 शिखरांच्या कड्यावर वसले असल्यामुळे याला सप्तशृंगी असे नाव पडले आहे. देवीचे मंदिर डोंगर कपारीत वसलेले आहे. दर्शनासाठी 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात. देवीची मूर्ती स्वयंभू असून अतिशय मनमोहक आहे. तिची उंची 8 फूट असून तिला 18 भुजा आहेत. प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत. पुराण काळात ब्रह्मदेवाच्या वराने मातलेला महिषासूर सगळ्यांना त्रास देऊ लागला. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3ही देवांना ऐकेना. त्यावेळी या देवांनी आपले तेज एकत्रित करून देवीची निर्मिती केली आणि आपापली शस्त्रे दिली. त्यांच्यासह इतर देवतांनी सुद्धा महिषासुरवधासाठी आपापली शस्त्रे दिली. त्यामुळे देवीच्या हातांमध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत. देवीने 9 दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. तिने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले. देवीने महिषासुरावर त्रिशूल फेकला, त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती भेग आजही दिसते. या ठिकाणी महिषासुराच्या शिराचे पूजन केले जाते. देवीची मान तिरकी आहे. असे सांगतात की मार्कंडेय ऋषी दुर्गा सप्तशती सांगत असता देवी मान तिरकी करून लक्ष देऊन ऐकत होती. त्यामुळे तिची मान तिरकी आहे. समोरच्या कड्यावर मार्कंडेय ऋषींचे स्थान आहे. देवीच्या गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3ही दरवाजातून मातेचे दर्शन होते. देवीचे चैत्री आणि शारदीय असे नवरात्र असते. चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न दिसते आणि शारदीय नवरात्रात गंभीर असते. देवीच्या अनेक रंजक कथा इथल्या अनेक गोष्टीतून आपल्यासमोर येतात. असे म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी एक गवळी या गडावर आपली गाई गुरे चरायला घेऊन आला होता. त्यावेळी त्याला एक मोठे मधाचे पोळे दिसले. त्या मधाच्या पोळ्यात त्याने काठी घुसवल्यावर काठीला शेंदूर लागलेला दिसला. त्याने त्याचा शोध घेतल्यावर त्याला देवी सप्तशृंगीचे दिव्य दर्शन झाले. त्यामुळे आजही त्याचे वंशज असलेल्या दरेगावच्या गवळी परिवाराला नवरात्रात नवमीच्या दिवशी शिखरावर ध्वज लावण्याचा मान मिळतो. आश्चर्य म्हणजे या अतिशय अवघड स्थानावर ध्वज लावून आल्यावर सुद्धा त्या व्यक्तीच्या अंगावर छोटा ओरखडा देखील उमटत नाही. तो सुखरूपपणे खाली येतो. हे एक रहस्यच आहे. ही देवीची मूर्ती हजारो वर्षांपासून शेंदूर चर्चित आहे. अलीकडे तिच्यावरील शेंदुराचा लेप काढल्याने मूळ मूर्तीचे अत्यंत मनोहर रूप दिसते आहे. सप्तशृंगी डोंगर अत्यंत निसर्गरम्य आहे. इथे अनेक दुर्मिळ वनौषधी सापडतात. त्याची पण एक कथा आहे. रामायण काळात राम-रावणाच्या युद्धात इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण मूर्छित झाला. त्यावेळी महाबली हनुमानाने लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वताचा काही भाग इथे पडला. तोच हा सप्तशृंगी डोंगर. त्यामुळेच इथे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती सापडतात. गडावर सूर्यकुंड, तांबूल तीर्थ, जलगुंफा, शिवतीर्थ, शीतकडा, मार्कंडेय ऋषींचा आश्रम अशी पवित्र स्थळे आहेत. असे हे अनेक रंजक कथा कहाण्यांनी नटलेले निसर्गाच्या सान्निध्यातले सप्तशृंगी मातेचे जागृत स्थान खूप मनोहर आहे. धन्यवाद.